महापालिका निवडणुकीआधी ठाणे नवी मुंबईमध्ये एकनाथ शिंदे वर्सेस आता गणेश नाईक यांचं टशन पाहायला मिळतंय। गणेश नाईक यांच्या नवी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभाचा धडाका पाहायला मिळाला। काल एकनाथ शिंदे यांनी ऐरोली आणि वाशीमध्ये कार्यक्रम घेतलेला होता। आज ऐरोलीमध्ये गणेश नाईक आणि रवींद्र चव्हाण यांची जाहीर सभा पार पडणार आहे। याआधी गणेश नाईक यांच्याकडून ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याची घोषणा करत एकनाथ शिंदे यांना आव्हान देण्यात आलेलं होतं। गणेश नाईक यांच्या आव्हानानंतर शिंदेंकडून सुद्धा नवी मुंबईमध्ये सभांचा धडाका पाहायला मिळालेला होता। ठाण्याच्या लोकांना रात्री पाण्याचा नळ खोलायला रात्री 11 उठायला लागतं का नाही? नवी मुंबईमध्ये 24 तास पाणी, ऐकलं का तुम्ही? 24/7 नवी मुंबईचं शिक्षण फुकट। नवी मुंबईमध्ये आता भविष्य काळामध्ये फुटपाथ फक्त चालणाऱ्यांसाठी, रस्ता कारसाठी, वाहतुकीसाठी, त्या ठिकाणी भिकारी मुक्त नवी मुंबई, तृतीयपंथी मुक्त, म्हणजे त्यांना काय, त्या सगळ्यांचं पुनर्वसन करणार। भिकाऱ्यांना हॉकर्स प्लाझा मध्ये फेरीवाल्यांना जागा मिळणार। मी आपल्याला एवढंच सांगतो, मी कधी दरबारी राजकारण केलं नाही, कारण कधी स्वतःला नेता मी समजलो नाही, कधी समजणार नाही। आणि म्हणून हम जा खड़े होते हैं लाइन वहां से ही शुरू हो जाती है। तसंच मी सांगतो, मी जिथं उभा राहतो तिथून जनसेवा सुरू होऊन जाते। या नव्या मुंबईसाठी पाण्याची आवश्यकता आहे। आपण कोशीर आणि कुठलं एक धरण करतोय, ते करतोय, काळू धरण करतोय। या नवी मुंबई MMRचं जे आपले पाण्याची गरज लक्षात घेऊन या ठिकाणी त्यालाही आपण मान्यता देतोय। संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अनिल काकडे सध्या आपल्या सोबत आहेत। अनिल, आपण पाहतोय खरं तर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोन महत्त्वाचे नेते ॲक्शन मोडवर आल्याचं बघायला मिळत आहे। काल एकनाथ शिंदे यांचा ऐरोलीमध्ये कार्यक्रम, आज गणेश नाईक यांची ऐरोलीमध्येच सभा। आज नेमकं काय घडू शकतं? नक्कीच रिद्धी, आपण जे टायटल दिलेलं आहे गणेश नाईक वर्सेस शिंदे यांचं टशन, ते नक्कीच आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळते। कालचंच ताजं उदाहरण जे नवी मुंबईमध्ये काल एकनाथ शिंदे यांनी जी सभा घेतलेली होती आणि पक्षप्रवेश देखील त्यांनी आपल्या शिवसेनेमध्ये करून घेतला। त्यासोबत त्यांनी ठाणे जिल्ह्याचे जे खासदार आहेत नरेश म्हस्के यांच्या कार्यालयाचे देखील उद्घाटन करण्यात आलं। हाच तो प्रकार आहे की जेणेकरून आता येत्या काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका केव्हाही लागू शकतात। याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे यांचा पक्ष नवी मुंबईमध्ये वाढवण्यासाठी त्यांचा जो प्रयत्न सुरू आहे, कारण जेणेकरून आता गणेश नाईक यांना जे वनमंत्री त्यासोबत पालघर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे आणि त्यासोबत सर्वात पहिलं गणेश नाईक यांनी जो जनता दरबार भरवलेला आहे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये जनता दरबार भरवण्याची त्यांनी बोलून दाखवलेलं आहे। त्यामुळे ह्या दोघांचे जे टशन आहे, राजकीय टशन आहे, हे दिसूनच येत आहे वेळोवेळी। आणि येणाऱ्या ज्या महानगरपालिका निवडणुका आहेत त्यावेळी नक्कीच गणेश नाईक वर्सेस एकनाथ शिंदे हे टशन आपल्याला नक्की पाहायला मिळेल, यात काही शंका नाही। नक्कीच अनिल, आजच्या सभेमध्ये गणेश नाईक नेमकं काय बोलतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।